बीडमधील मसाजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही. अश्विनी देशमुखांविरोधात राजकीय संघर्ष अटळ. मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार हे आता स्पष्ट होत झाले आहे. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 5 पैकी केवळ 3 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता अश्विनी देशमुख, स्वरूपानंद देशमुख अशी मसाजोगच्या सरपंचपदासाठी लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर चिन्हाचे वाटप देखील आज करण्यात आलेलं आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या मसाजोग सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याचं निश्चित झालं आहे. देशमुख विरुद्ध देशमुख असा सामना रंगणार आहे. मसाजोगच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची अपेक्षा होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारांपैकी संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख, करुणा देशमुख या 3 उमेदवारांनीच आपला अर्ज उमेदवारी मागे घेतला. तर मागील सरपंच पदाच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत होणारे स्वरूपानंद देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवल्यामुळे ही निवडणूक होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. या पोटनिवडणुकीसाठी 28 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 29 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता मसाजोगचा सरपंच कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.